आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत आपले आलटे सर अतिशय अभ्यासू अशा आहेत, तर त्यांना मी विनंती करते की विचारमंचावर येऊन त्यांनी बसावं. गजबारता यांनी अनुमोदन द्यावं. आता जी सूचना मांडण्यात आलेल्या आहेत त्या सूचनेला विहारातर्फे मी अनुमोदन देत आहे. महामानवांच्या विचारांना प्रतिमांना वंदन करून आपल्या सर्वांना जय भीम करतो आणि आपल्या विनंतीस मान देऊन आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद मी ग्रहण करतो आणि पुढील कार्यक्रम चालू ठेवण्याची विनंती करतो. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत आपले वक्ते आहेत बगाडे सर, त्यांनी सुद्धा पुढे येऊन बसायची कृपा. आपण कार्यक्रमाची सुरुवात ही गाण्याने करत असतो, तर मी लतिकाताईंना विनंती करेल की त्यांनी आपले गीत सादर करावं. मातारमाई भीमाई ह्या सर्व महामानवांना त्यांच्या आचारांना विचारांना प्रथम दिवस अभिवादन. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आलटे सर, वक्ते बगाडे सर, सूत्रसंचालन करणारे आमच्या अलकाताई आणि सर्व उपासक आणि उपासक सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. मी एक बाबासाहेबांचंच गीत गात आहे. गरिबामध्ये गरीब घरचा जन्मला एक हिरा, गरिबामध्ये गरीब घरचा जन्मला एक हिरा, नाव तयाचे सांगुनी नाव तयाचे सांगते ऐकून घे शाहिरा, नाव तयाचे सांगते ऐकून घे शाहिरा, असा झालाच नाही कोणी होणार नाही, असा झालाच नाही कोणी होणार नाही, कोणी दिनांचा तो धनी, कोणी दिनांचा तो धनी. पुढाऱ्यामध्ये पुढारी माझा भीमराव खंबीर, पुढाऱ्यामध्ये पुढारी माझा भीमराव खंबीर, दीक्षा घेऊन केला या नवकोटीचा उद्धार, दीक्षा घेऊन केला या नवकोटीचा उद्धार, असा झालाच नाही कोणी होणार नाही, असा झालाच नाही कोणी होणार नाही, कोणी दिनांचा तो धनी, कोणी दिनांचा तो धनी. अस्पृश्यासाठी पिण्याचे पाणी केले जाणे खुले, अस्पृश्यासाठी पिण्याचे पाणी केले जाणे खुले, आले या धरतीवरती महात्मा ज्योतिबा फुले, आले या धरतीवरती महात्मा ज्योतिबा फुले, असा झालाच नाही कोणी होणार नाही, असा झालाच नाही कोणी होणार नाही, कोणी दिनांचा तो धनी, कोणी दिनांचा तो धनी. शूरामध्ये शूर, शूरामध्ये शूर शिवाजी महाराजांचं गुण, शूरामध्ये शूर शिवाजी महाराजांचं गुण, बहीण मानुनी परत केली सुभेदाराची सून, बहीण मानुनी परत केली सुभेदाराची सून, असा झालाच नाही कोणी होणार नाही, असा झालाच नाही कोणी होणार नाही, कोणी दिनांचा तो धनी, कोणी दिनांचा तो धनी. संतांमध्ये संत कबीर ज्ञानाचे सागर, संतांमध्ये संत कबीर ज्ञानाचे सागर, दोहे तयांचे भारत देशी गातत हो घर घर, असा झालाच नाही कोणी होणार नाही, असा झालाच
धर्म असावा नसावं नुसतं युद्ध. शांती शोधक शांतिदूतान सत्य शोधक माझा गौतम बुद्ध. शांतिदूतानी सत्य शोधक माझा गौतम बुद्ध. असा झालाच नाही कोणी होणार नाही. असा झालाच नाही कोणी होणार नाही. दिनांचा तो धणी, दिनांचा तो धणी. जय भीम जय बुद्ध जय. असा झालाच नाही, असा होणार नाही. अतिशय सुंदर गीत गायलं ताईंनी. जास्त वेळ न घालवता वक्त्यांना आपण वेळ देऊ, कारण वक्ते हे खूप आपले अभ्यासू आहेत. मी बगाडे सरांना विनंती करते की सर तुम्ही तुमचं प्रवचन सुरू करावं. महाकारुणी तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब, संत कबीर, महात्मा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई, सावित्रीबाई फुले यांच्या आचार विचारांना त्रिवार अभिवादन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रावसाहेब आलटे साहेबांचा माझी मोठी आस्ती होती. शासकीय सेवेत उच्च पदावर त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याप्रमाणे म्हणजे त्यांचा अभ्याससुद्धा आहे. तर आज आपल्याला अध्यक्ष लाभल्यात आलते साहेब. तशाच आपल्या सूत्रसंचालन करणाऱ्या अलकाताई गायकवाड यासुद्धा अभ्यासू आहेत आणि धडाडीने कार्यरत असतात. हा आजचा विषय आहे आणि आपण उपस्थितांना मैत्रीपूर्ण जय भीम. आजचा विषय धम्म अभ्यास म्हणजे हा विषय फार मोठा आहे. पण 2 दिवसापूर्वी अवचरे साहेबांचा मला फोन आला आणि तुमच्या वाचण्यात असं काय आहे का की तुम्ही 1 तारखेला प्रवचन किंवा बोलू शकता एखाद्या विषयावर. आणि योगायोग असा की त्यांचा फोन ज्या दिवशी आला त्याच्या आदल्या दिवशी मी माझ्या कालकथित पत्नीचे वह्या चाळत होतो आणि त्या वहीमध्ये धम्म अभ्यास हा विषय मला दिसला आणि मी लगेच सांगून टाकलं की धम्म अभ्यास. पण खरोखर हा मोठा विषय आहे. पण मी बोलून तर हे झालो आणि नंतर परत चेंज करणं मला उचित नाही वाटलं. खरं माझ्या पत्नीला लिखाणाची खूप आवड होती आणि त्यामुळं ज्या वेळेला म्हणजे मी असा फावल्या वेळात तिच्या वह्या चाळत असतो आणि खूप अशा 7-8 वह्या तरी असतील की तिनं पूर्ण भरलेल्या आहे. तर त्याच्यामध्ये हा विषय दिसला आणि मी त्यांना सांगून टाकलं की मी हा विषय घेत आहे. पण तो हा विषय खूप मोठा आहे. तर मी माझ्या व्याख्यानाची सुरुवात एक धम्मपदातील गाथा म्हणून करणार आहे. अप्पमीचे सहित दासमानो भासमानो धम्मस्थ होती अनुधम्मचारी रागच्च दोषच्च पहाव मोह समपजानी मुवित चित्तो अनुपादियानो इदम वा पुरम वा स भागवा सामंजस्य होती. म्हणजे हा पाली गाथा आहे आणि याचा अर्थ आहे एखाद्याने अल्पशा ग्रंथाचा अभ्यास केला असेल परंतु तो धम्मानुसार आचरण करून राग दोष
राग दोष आदी विकारापासून अनासक्त असेल तर तो श्रामणाचा अधिकारी होऊ शकतो. श्रामण्यार जे असतात ना त्याचा तो अधिकारी होऊ शकतो. धम्म अभ्यासाला फार महत्त्व आहे. सुत्त निपातात म्हटले आहे की धम्मो सुचिको सुकभ भासती. चांगल्या प्रकारे धम्माचा अभ्यास करणे सुखदायी आहे. आणि आपण चांगल्या प्रकारे धम्माचा अभ्यास करणे सुखदायी आहे. वर्षावासानिमित्त आपण सर्वजण विहारामध्ये धम्मपठण, तथागतांचा धम्म, बुद्धाचा धम्म, बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठण करीत असतो. आणि ही आनंददायी बाब आहे. परंतु ही बाब फक्त वर्षावासाचं कर्तव्य किंवा कालावधीत करणं योग्य नाही. त्याच्यातून पूर्णत्वास म्हणजे त्यात जे काय आपण ग्रहण करतो ते कंटिन्यूस आपल्या जीवनात त्याचं आपण पालन केलं पाहिजे. धम्माभ्यास हे काय आहे? अलंकार आहे. अलंकार आजकाल अलंकार म्हटल्यावर समजत नाही. मग काय नेकलेस किंवा दागिना. आणि दागिना म्हटलं की एखाद्या महिलेनं परिधान केला तर ती काय तिचं जे रूप आहे ते अधिक खुलून दिसतं. किंवा एखाद्या तरुणानं आपल्या गळ्यात चेन घातली तर तो काय करतो? वरचं बटन मोकळं ठेवतो. का तर आपल्याकडं लोकांनी पाहावं आपण हे दागिना परिधान केलेलं आहे. तर धम्म अभ्यासाने काय होतं? तर आपल्या मनाची सुंदरता वाढते. मनाची सुंदरता वाढते. त्याचप्रमाणे आपले दृष्टी शुद्ध होते. धम्माभ्यास केल्याने मनाची सुंदरता वाढते आणि तसेच आपली दृष्टी शुद्ध होते. हा जो धम्माभ्यास आहे ते बौद्ध माणसांनी, बौद्ध लोकांनी त्याच्यावर आरूढ झालं पाहिजे. आपण त्या मार्गानं चाललं पाहिजे. आरूढ होणे म्हणजे त्या मार्गाने चालले पाहिजे. धम्मपालन गाथेमध्ये शेवटची म्हणजे धम्मपालन गाथेतील शेवटचा जो पॅरेग्राफ आहे, शेवटची गाथा आहे, त्यामध्ये म्हटलेलं आहे नतावता धम्मधरो यावता बहुभासती योच अपमी सुत्वानम धम्मम काय न पस. पुष्कळ बोलण्याने कोणी धम्मधर होत नाही. त्या गाथेचा अर्थ आहे पुष्कळ बोलण्याने कोणी धम्मधर होत नाही. जो थोडेच शिकून धम्माचा प्रत्यक्ष अनुभव घेतो आणि धम्माची हेळसांड न करता त्याचे पालन करतो त्यालाच महत्त्व आहे. आणि धम्माभ्यासामध्ये काय काय आलं पाहिजे तर आपल्याला शील, पंचशील, समाधी, प्रज्ञा, 10 पारमिता, 22 प्रतिज्ञा, 4 आर्य सत्य, भवचक्र, करणीय मेत्सुत्त,
भगवान बुद्ध आणि म्हणजे मी मगाशी सांगितलं भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या गोष्टींचा आपण अभ्यास केला पाहिजे. म्हणजे एवढं खूप असलं तरी पण मूलभूत गोष्टींचा अभ्यास झाला पाहिजे. आता याच्यामध्ये आपण खूप सांगण्यासारखं आहे, पण आपण थोडक्यात काही जे आहे ते थोडक्यात घेणार आहोत. पंचशील म्हणजे आपण रोजच जेव्हा विहारात येतो किंवा घरी असतो, घरी रोज आपण पंचशील म्हणत असतो. आणि पंचशिलाचा अर्थ काय आहे? जीव हिंसा करणार नाही, मी जीव हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी असत्य भाषण करणार नाही, मादक पदार्थांचे सेवन करणार नाही. हे त्याचा मराठी भाषांतर आहे. पण ॲक्च्युली जर आपण हे केलं, हे जर करायचं असेल, ह्याचं पालन करायचं असेल तर आपल्याला त्याच्यातील विधायक अर्थ घेतला पाहिजे. विधायक अर्थ ह्याच्यासाठी घेतला पाहिजे की म्हणजे आपली मानसिकता मैत्रीपूर्ण आपलं कर्म असलं पाहिजे. जर आपण मैत्रीपूर्ण वागलो तर आपण हिंसेचा मार्ग म्हणजे आपण प्रत्येकाशी मैत्री करू, प्रत्येक प्राण्याशी, प्रत्येक व्यक्तीशी, तो कुठल्या समाजाचा आहे, कुठला आहे न पाहता ती एक व्यक्ती आहे, तो एक माणूस आहे. आणि त्या माणसाचा जर आपण मैत्री केली तर आपलं मन त्याच्या हिंसा किंवा त्या प्राण्याची हिंसा करणार नाही. म्हणून मैत्री केली पाहिजे. मैत्री केली तर आपोआप हिंसा होणार नाही. चोरी करणार नाही. चोरीचा विधायक काय आहे? मुक्त असते दान देऊन. जेव्हा आपल्याकडे दानी वृत्ती वाढेल म्हणजे दान देण्याची वृत्ती वाढेल तेव्हा आपण स्वतःच जर दान देतोय तर चोरी करण्याचा प्रश्नच येणार नाही. म्हणजे ही वृत्ती जर वाढली दान देण्याची तर चोरी करण्याचा प्रश्न येणार नाही. मी व्यभिचार करणार नाही. म्हणजे व्यभिचार कसा का करणार नाही तर त्याचं विधायक आहे की शांती, संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून. म्हणजे जेव्हा आपण शांत असतो, आपलं चलनवलन शांत असतं, आपलं साधं असतं, त्यावेळेला आपल्या हातून व्यभिचार होऊ शकत नाही. व्यभिचार म्हणजे ह्या ज्या शिलाचं आहे ते आपोआप पालन होईल. जर आपण शांती, संतुष्टी आणि साधेपणा असेल तर व्यभिचार घडणार नाही. असत्य भाषण करणार नाही म्हणजे त्याच्याच विधायक काय आहे? सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध करीन. शुद्ध कशी होती तर नेहमीच आपल्याला जर सवय लागली सत्य बोलण्याची तर असत्य बोलण्याचा प्रसंगच येणार नाही. आणि त्यामधून आपण त्या शिलाचं म्हणजे वाचेचं पालन करू शकतो. आणि मादक पदार्थांचे सेवन करणार नाही. म्हणजे आपली जर श्रुती सुस्पष्ट आणि प्रदीप्त असेल तर आपण त्या शिलाचं आपोआप पालन करू. म्हणजे एक छोटीशी घटना सांगतो. 2 दारुडे असतात आणि ते खूप दारू पिऊन एका घराच्या जवळ लुडकतात. आणि खूप रात्र होती. झाल्यानंतर त्यांची थोडी उतरते तर तिथं लंबकाचं घड्याळ असतं. त्या घरामध्ये पूर्वी लंबकाची घड्याळ होती. आता सगळं डिजिटल लाईफ झालेलं आहे. तर त्या लंबकाच्या घड्याळामध्ये 3 टोल पडतात. तो एक जरा जास्त हे झालेला असतो. तो म्हणतो अरे 3 वाजले, आपल्याला घरी जायला पाहिजे. तो म्हणतो अरे तुझी अजून उतरली नाही. मी 1 वाजल्याला 3 वेळा ऐकलं
म्हणजे विनोदाचा भाग सोडून द्या, तर ही आपली म्हणजे जे आपलं मानसिकता जे हे आहे ते ह्याच्यावर म्हणजे आपली स्मृती कधी सुस्पष्ट राहील, तर आपण त्यापासून अलिप्त राहिलो मादक पदार्थांपासून, तर आपली श्रुती सुस्पष्ट राहील. आता याच्यानंतर म्हणजे मी थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे, पण काही राहिलं असेल तर आलते साहेब आहेत ते फारच हे आहेत आणि त्यामुळं ते पुढची बाजू मारून नेतील. भवचक्र. अविद्येमुळं संस्कार होत असतात. संस्कारामुळे विज्ञान, विज्ञानामुळे नामरूप होत असते, नामरूपामुळे षडायतन होत असते, षडायतनमुळे स्पर्श होत असतो, स्पर्शामुळे वेदना, वेदनेमुळे तृष्णा आणि तृष्णेमुळे उपादान आणि उपादान झाल्यामुळे भव होत असते. जाती जरा मरण म्हणजे हे राहटगाडग आहे. भवचक्र कसं आहे, राहटगाडग आहे. म्हणजे हे जे आपण सांगितलं तर हे पुन्हा जाती जरा मरण आणि पुन्हा त्या भवचक्रातच माणूस अडकलेला असतो, तो त्याच्या बाहेर पडत नाही. तर भवचक्राचं मी आपणास थोडक्यात सांगितलेलं आहे. भवचक्र म्हणजे काय? 4 आर्य सत्य. 4 आर्य सत्यामध्ये अनेक दुःख आहेत. म्हणजे आर्य सत्य काय, तर पहिलं सत्य आहे दुःख. अनेक दुःख आहेत याच्यात. जन्म, जरा, मरण, व्याधी याद्वारे होणारे दुःख, प्रिय वस्तूचा वियोग, अप्रियाचा राग, प्रिय वस्तू न मिळणे, हरवणे, दैन्य, दारिद्र्य, चिंता, जुलूम, अत्याचार, आर्थिक, शारीरिक आणि मानसिक दुःख. तर हे दुःख कसं, या दुःखाच्या कारणं आहेत. म्हणजे अनेक कारणामध्ये ही कारणं आहेत की ज्यामुळे जन्म झाला तरी दुःख, म्हातारपण आलं तरी दुःख, व्याधी जडला तरी दुःख आणि मरण जर आलं तरी दुःख. म्हणजे त्यांचे जे नातेवाईक आहेत ते काय करतात, शोक व्यक्त करतात. म्हणजे दुःख आहे ते. आणि ते दुःखाचं हे कारण आहे. आता दुःखाचं कारण काय आहे तर तृष्णा, अतृप्ती, असमाधान, असंतोष, भाव, लोभ, मोह आणि निराशा. म्हणजे ही दुःख आणि त्याची ही कारणं आहेत. काय कारणं आहेत? लोभ आहे, हाव आहे, निराशा आहे, अतृप्ती आहे, असमाधान आहे. आणि ही कारणं काय आहेत तर दुःखाची कारणं आहेत. आता दुःखाला जाणायचं आहे. आपण दुःखाचा निरोध केला पाहिजे. दुःख निरोध म्हणजे कशामुळं दुःख होतं आहे. समजा शोक, तथागतांनी म्हटलं आहे की शोक प्रत्येक गोष्ट अनित्य आहे, ती कायमस्वरूपी नसते. म्हणून शोक आपण जर ओळखलं की शोक अशामुळं झालं तर तो आपण कंट्रोल केला पाहिजे. आणि ते कंट्रोल केल्यामुळं आपलं दुःख कमी होतं किंवा नाहीसं होतं. तर ह्याच्यासाठी दुःख नाहीसं करण्यासाठी चौथं जे आर्य सत्य आहे ते निरोधागामी प्रतिपदा. चौथे आर्य सत्य आहे त्यामध्ये जे आर्य अष्टांगिक मार्ग सांगितले. आर्य अष्टांगिक मार्ग, आर्य अष्टांगीमध्ये सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा,
सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हे जे 8 संकल्प गाथा आहेत, याच्यामध्ये सम्यक दृष्टीपासून या ज्या जर आपण याचं जर पालन केलं तर आपण दुःखमुक्ती होऊ शकते. सम्यक दृष्टीमध्ये सत्यज्ञान आणि अंधश्रद्धापासून मुक्ती. म्हणजे काही आता अंधश्रद्धा इतकी माजलेली आहे की फारच म्हणजे शहरातलं माहीत नाही, पण ग्रामीण भागामध्ये अंधश्रद्धा खूपच वाढलेली आहे. आता आमच्या गावाशेजारी काही गावं आहेत, तिथली जे तरुण मुलं आहेत किंवा त्यांच्या घरातली म्हणजे पूर्वीची जी पिढी होती ती कशी आंबेडकरवादी, म्हणजे आंबेडकरच, दुसरं काही नाही, बौद्ध धर्माचाच आक्षेप केलेले आहे पूर्णतः. पण हल्ली काय झालं आहे की म्हणजे हे परिस्थिती सराउंडिंगमुळं त्यांना फार विचित्र अवस्थेत पोचलेले आहेत. आणि त्यामुळं काय होतं की दोन्ही दगडावर हात ठेवायचे. म्हणजे काम लागत नाही ना, अमक्या देवाला जा, नोकरी लागत नाही इकडं जा, लग्न ठरत नाही तिकडं जा, घरात चांगली परिस्थिती नाही हे करा. पण हे जे आर्य अष्टांगिक मार्ग आहे तो न पाळल्यामुळं हे सगळं घडत असतं. म्हणून धम्माचं आचरण हे फार महत्त्वाचं आहे. आणि अंधश्रद्धेपासून अलिप्त राहिलं पाहिजे, तर आपली प्रगती होऊ शकते. पण आजकाल कोणी तुम्ही काय सांगता याकडे कोणाचं लक्ष नसतं. आणि त्यामुळं त्यांची जिथं श्रद्धा बसलेली असते तिकडंच त्यांचे पावलं वळतात. आणि आजकाल कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. म्हणजे जे आपण विहारात येतो तेवढेच आपण ते ग्रहण करतो, पण जे येत नाहीत ते काय, जे येत नाहीत ते काय ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. आणि त्यामुळं जे विहारात येतात ते पुढं जाणार, निश्चितच पुढं जाणार, पण येत नाहीत त्यांची अधोगती मागे जाणार. दुसरं आहे सम्यक संकल्प. 3 प्रकार आहेत: निष्कर्म, अव्यापाद आणि अवहिंसा. आता ह्या जे सम्यक संकल्प जर करायचा झाला तर जगात जे विद्यमान आहे त्याबद्दल त्याकरिता मनाचा दृढ निश्चय करणे, प्राणी मात्रावर शुद्ध प्रेम करणे, स्वतःच त्याचप्रमाणे दुसऱ्यास कोणताही त्रास होऊ नये याची इच्छा धरणे. म्हणजे सम्यक संकल्प जर असेल तर आपण काय केलं पाहिजे की मी स्वतःला जास्त जपतो. कुठून काही गाडी तर समोर येणार नाही ना, किंवा कोण माझ्यावर अटॅक तर करणार नाही ना, मी आजारी तर पडणार नाही, अशा प्रकारे आपण स्वतःला जपतो, स्वतःची काळजी घेतो. त्याचप्रमाणे दुसऱ्याची सुद्धा, की त्याला कुठलं दुःख, माझ्यामुळं त्या व्यक्तीला कोणतंही दुःख होणार नाही. जर आपण काळजी घेतलीत तर सम्यक संकल्प तडीस अंमलात आल्यासारखा त्या संकल्प पूर्ण होईल. सम्यक वाचा म्हणजे कठोर न बोलणे, मृदू वचन ठेवणे, सत्य बोलणे, चाळी चुगली न करणे, संघर्ष निर्मित अशी तर यामध्ये
ही कारणं आहेत. म्हणजे हे मार्गदर्शक तत्त्व म्हटलं होणार नाही. तर हे आपण जर अंमलात आणलं तर वाचेला फार महत्त्व आहे. म्हणजे वाचेनं चांगलंसुद्धा घडतं आणि वाईटसुद्धा घडतं. तथागतांच्या काळात वाचेलाच महत्त्व होतं. म्हणजे त्यावेळेला रायटिंग प्रिंटिंग अशा भाग नव्हता आणि त्यामुळं तथागतांच्या वाणीतून जो धम्म सांगितला तो सर्वांप्रती पोचला. ही वाणी म्हणजे वाच्याची महती आहे आणि तो आपण अनुसरत आहोत. एका ठिकाणी संत कबीरांनी वाचेविषयी सांगितलं. त्या वाचेमध्ये वाचा आणि जीभ आणि दातांचा द्वंद्व सुरू असतं आणि त्या द्वंद्वामध्ये ते दात तिला म्हणतात, त्या जिभेला हिंदीमध्ये आहे ते, हम है 32 तुम हो अकेले, हम है 32 तुम हो अकेली, हम तेरा चबा चबा के कुशंबर कर देंगे. तेव्हा ती जीभ त्यांना उत्तर देते, तुम हो 32 मैं हूँ अकेली, तुम हो 32 मैं हूँ अकेली, अगर मैं ज़रा सी जो फिसली तो तुम सबके सब बाद हो जाओगे. तर म्हणजे इतकं वाचेचं हे वाचेवर नियंत्रण असतं तर आपण चांगले विचार, चांगली लोक आपल्याजवळ येऊ शकतात. सम्यक कर्मांत म्हणजे आपण जे उपजीविका करतो, आपलं जे कर्म आहे ते कसं चांगल्या मार्गाने चोरी न करता दान देण्याची वृत्ती मग अशीच मी सांगितलं वाढवणे, काम वासनेपासून अलिप्त राहणे. शरीर हे घाणीचे नाशिवंत हाडांचा सापळा आहे आणि घाणीचे माहेर घर आहे. हा जो ही भावना आहे ती जागृत ठेवणे. म्हणजे आपण जे कर्म करतो ती चोरी न करता किंवा आपली उपजीविका काम करून पूर्णत्वास नेली पाहिजे. आणि त्याबद्दल आपल्या मनात सारखं की हे आपलं शरीर काय आहे, नाशिवंत आहे. नाशिवंत असल्यामुळं आपलं कर्म कसं की चांगल्या प्रकारे होऊ शकतं. सम्यक आजीविका म्हणजे चांगल्या मार्गानं आपलं स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं जीवन व्यतीत करायचं आहे. सम्यक व्यायाम मनाची पवित्रता वाढवण्यासाठी मनाला कुशल विचार जडले पाहिजेत आणि त्यावेळेला आपणास अकुशल विचार जर आले तर त्याचा तात्काळ आपण त्याचा नाश केला पाहिजे. परत उत्पन्न होणार नाहीत याची खबरदारी घेतली होती. म्हणजे व्यायाम कुठल्या गोष्टीचा की आपली मानसिकता. म्हणजे आता गजबार सरांनी ध्यान घेतलं आणि त्या ध्यानामध्ये आपण 10 मिनटं तल्लीन झालो. म्हणजे जे वाईट विचार होते ते आपण सोडून दिले आणि जे चांगले विचार आहेत ते ग्रहण केले. तर हे ग्रहण करायचे जे क्रिया आहे ती पुन्हा पुन्हा घडली पाहिजे. म्हणून याच्यासाठी सम्यक व्यायाम सांगितला आहे. सम्यक स्मृती 4 प्रकारच्या सम्यक स्मृती आहेत. कायागत स्मृती, वेदना स्मृती, चित्त स्मृती. धम्म संग, बुद्ध धम्म संग स्मरण करून कार्यकारण भाव वगैरे तात्विक गोष्टींचे चिंतन करणे व चित्ताला जागृत ठेवणे.
म्हणजे सम्यक स्मृतीमध्ये कायागत स्मृती, वेदना स्मृती, चित्तस्मृती आणि बुद्ध धम्म आणि संघाचं स्मरण करून कार्यकारण भाव वगैरे तात्विक गोष्टींचं चिंतन करणे व चित्ताला जागृत ठेवणे यासाठी सम्यक स्मृती आहे. सम्यक स्मृतीमुळं आपली काय जागरूकता वाढीस लागते. सम्यक समाधी सर्व कामवासनांचा निषेध तसेच इतर दुष्ट वृत्तीचा निषेध करून साधकाने वितर्क आणि विचार यांचा मुक्त आणि विवेकापासून उत्पन्न झालेले प्रीतीचे सुखाने ज्ञान संपादन करणे म्हणजे इतर ज्या कामवासना आहे त्याचा निषेध करायचा आहे आणि जे प्रेमाने विवेकानं जे विचार उत्पन्न झालेले आहेत त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. आणि त्यासाठी सम्यक समाधी म्हणजे समाधी लावल्यानंतर म्हणजे ध्यानाची पुढची पायरी आहे की ज्यामध्ये समाधी लावल्याने आपले मूळ विचार जे आहेत वाईट विचार ते तर निघूनच जातात, परंतु चांगले विचार आपण ग्रहण करतो आणि त्यासाठी सम्यक समाधीची गरज आहे. आता पारमिता किती आहेत? 10 पारमिता आहेत. पण प्रत्येक पारमिताची 10 अवस्था आहेत. पहिली अवस्था आहे मुदिता, दुसरे आहे विमलता, तिसरे आहे प्रभाकारी अवस्था, अर्चित स्मृती अवस्था, दुर्जर्या अवस्था, अभिभूमी अवस्था, दुरागम अवस्था, अचल अवस्था, साधुमती अवस्था आणि धर्मभेद. या 10 अवस्थांमधून जो उपासक किंवा जो श्रामणेर आहे तो गेल्यानंतरच त्याची पहिली पारमिता पूर्ण होते. आणि ज्या 10 पारमिता आहेत त्यामध्ये दान पारमिता, शील, नैष्कर्म्य, प्रज्ञा, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, मैत्री आणि उपेक्षा. तर ह्या पहिल्या 10 अवस्था पूर्ण केल्यानंतर एक पारमिता पूर्ण होते. आणि अशा 10 पारमिता आहेत ज्या मी आपणास आत्ता सांगितलेल्या आहेत. तर ह्या 10 पारमितांचा सुद्धा अभ्यास होणे गरजेचं आहे. म्हणजे त्यांच्या अवस्थांचा 10 अवस्थांचा त्याचप्रमाणे 10 पारमितांचा सुद्धा अभ्यास होणे गरजेचं आहे. हा विषय फार मोठा आहे, मी आधीच सांगितलं. आणि त्यामुळं मी काय केलेलं आहे थोडक्यात म्हणजे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. करणीय मेत्त सुत्त म्हणजे जो मनुष्य किंवा जो साधक शांती पदाची निर्वाण पदाची प्राप्ती इच्छिणाऱ्या कल्याण साधकास विपुल अशा मनुष्याने ही इच्छा पाहिजे की त्याने योग्य सरळ अत्यंत सरळ मनाने आणि त्याच्या वाणीने तो मृदू निर्भयी असला पाहिजे. मृदू आणि निर्भयी असला पाहिजे. म्हणजे करणीय मेत्त सुखाचं ज्याला निर्वाण प्राप्त करून घ्यायचं आहे याच्यामध्ये 7-8 मुद्दे सांगितलेले आहेत. पण ते ज्याला निर्वाण प्राप्त करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आहे. आणि म्हणूनसाठी मी फक्त एकच त्याची पहिली जे स्टेप आहे ती आपणासमोर कथन केलेले आहे.
आता महामंगलसूत्र काय आहे? महामंगलसूत्रात सांगितलेलं आहे की मूर्खाचे संगत न करणे, अनुकूल स्थळी वास्तव्य करणे, अंगी बहुश्रुतपणा असणे, आईवडिलांची सेवा करणे, दान देणे, धम्माचरण करणे, आप्तेष्टांचा आदर करणे, काया वाचा मनाने अधूम न करणे आणि नम्रता बाळगणे, संतुष्ट राहणे, केलेले उपकार स्मरणे, क्षमाशील असणे, अंगी नम्रता असणे, सज्जनांचा दर्शन घेणे, तप ब्रह्मचर्य पालन करणे, आर्य ज्याचे मन लोक धम्माने विचलित न होणार नाही, तो निशोकपणे निर्मल आणि निर्भय राहतो. आणि शेवटचं हे सवर्ग अपराजित राहतो, म्हणजे सर्वत्र अपराजित राहतो. हे जर आपण याचं जर आचरण केलं म्हणजे महामंगलसूत्राचं, तर तो सर्वत्र अपराजित राहतो. म्हणजे त्याला कुठलाही असं संकट येत नाही. त्या संकटामधून म्हणजे तो एक आचरणाचा भाग आहे. आणि ते जर आचरण केलं तर त्याला कुठलंही संकट येत नाही. म्हणजे आपण इथं आहोत बसलेलो, प्रत्येकाला याचा अनुभव आला असेल. जर आपण त्या मार्गाने चाललो तर आपलं कुठलंही संकट येत नाही. तसेच महामंगल गाथेचा सुद्धा अर्थ हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय. भगवान बुद्धांनी समस्त प्राणी कल्याणाकरता सर्व पारमिता पूर्ण करून उत्तम ज्ञान संपादन केले. त्या वचनाने तुझे कल्याण हो. बोधी प्रचारासाठी बसून ज्याने शाक्य सिंहाचे जय मिळवला, त्याप्रमाणे तुझा जय हो. बुद्ध रत्न उत्तम व श्रेष्ठ औषध आहे व जे देव आणि मनुष्य सर्वांसाठी हितावं आहे. तर म्हणजे महामंगल गाथा आपण नेहमी म्हणत असतो. आणि त्यामध्ये आपण हे जर केलं तर आपण फक्त त्याचं पठण करतो, पण त्याचा भावार्थ आपण आचरणात आणतो का, हा सुद्धा एक प्रश्न आहे. यामध्ये शेवटी मी 22 प्रतिज्ञांचा उल्लेख करतो. 22 प्रतिज्ञा का दिल्या बाबासाहेबांनी? आता आपल्या विहारामध्ये 22 प्रतिज्ञांचा मोठासा बोर्ड लावलेला आहे. त्याचं मी वाचन करणार नाही. पण 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी का दिल्या? तर त्यावेळेला आपण जुन्या हिंदू धर्मातून म्हणजे आपल्यातले काही असतील, त्यावेळेला काहींचा जन्म झालेला असेल, पण काही नव्यानं जन्माला आले असतील. आणि हिंदू धर्मातून बौद्ध धम्माचा स्वीकार केलेला. आणि बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यामुळं जुना जो पगडा असतो, म्हणजे आता काही तो जात नाही. आता ज्यांचा जन्म 1956 सालानंतर झालेला आहे, ते सुद्धा काय करतात, जुनाच म्हणजे IQ ह्याच्यावर जुन्याच मार्गावर जातात. आणि मग त्यावेळेला बाबासाहेब म्हणतात, बुद्धाचा मार्ग थोडा कठीण
आणि लांब पल्ल्याचा आहे. थोडा कठीण आणि लांब पल्ल्याचा आहे. तो तात्काळ फळ देणारा नाही. तात्काळ फळ देणारा नाही. पण तुम्ही त्याच्यावर बिनधोक पाऊल ठेवा. त्याच्यावर बिनधोक पाऊल ठेवा. तो निश्चितच कल्याणाकडे आपणास घेऊन जाईल. म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं की बौद्ध धम्म हा थोडासा कठीण आणि लांब पल्ल्याचा आहे. तर तो धम्म कठीण आणि लांब पल्ल्याचा आहे. तो निश्चित फळ देणार, म्हणजे तात्काळ फळ देणारा नाही. पण त्यासाठी त्या मार्गावर आरूढ व्हा, पाऊल ठेवा. तो निश्चित कल्याणाकडे घेऊन जाईल. पण आजकाल म्हणजे इन्स्टंट झालेलं आहे. लगेच मला भेटलं पाहिजे, त्यामुळं ह्या देवाकडं जा, ह्या भटाकडं जा, त्या आमच्याकडं जा, त्या बुवाकडं जा, अशी जी हे वाढ झालेली आहे. तर ती थांबली पाहिजे. त्यासाठी बाबासाहेबांनी त्यावेळेला 22 प्रतिज्ञा दिलेल्या होत्या. आता धम्म कसा, अभ्यास कसा करावा धम्माचा, यासाठी भगवान बुद्धांनी अलवात दुपम सुत्तामध्ये अरिष्ट भिक्खूला चुकीची धारणा झाली होती. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं, तेव्हा समजावून सांगताना त्यांनी सांगितलं, भिक्खूंनो, काही मोद पुरुषसुत्त, गेय, व्याकरण, गाथा, उदान, इतिवृत्त, जातक, अद्भुत, धम्म, वेदल या 9 प्रकारच्या उपदेशांना धम्म म्हणतात. म्हणजे धम्म कशाला म्हणतात, तर या 9 प्रकारांच्या मोद पुरुष, सुत्त, गेय, व्याकरण, गाथा, उदान, इतिवृत्त, जातक, अद्भुत, धम्म, वेदल या 9 प्रकारच्या उपदेशांना धम्म म्हणतात. आणि मग हे धम्म 9 प्रकारच्या, म्हणजे आपणाकडं काही पुस्तकं उपलब्ध आहेत, म्हणजे उदानासारखे, जातक कथासारखे आपल्याकडं पुस्तकं आहे. आणि त्याच्यामधून म्हणजे लोकांची मानसिकता त्याच्यामधून विकसित होऊ शकते. धम्म आपण त्याचा अभ्यास केला तर आपल्याला ज्ञान प्राप्त होऊ शकतं. आता हा जो अभ्यास करतात, म्हणजे काही लोक अभ्यास करतात, पण कशासाठी करतात, तर म्हणजे मी कोणतरी मोठा आहे, मी इतरांना वादविवादात हरवू शकतो, यासाठी फक्त ते अभ्यास करतात. तर काही लोक काय करतात, अभ्यास कशासाठी करतात, जेव्हा गप्पा मारतात आणि त्या गप्पामध्ये मी हुशार आहे हे दाखवण्यासाठी अभ्यास करतात. त्यामुळं काय होतं, धम्माचे पाठांतर करतात. पण त्यामुळं काय होतं, ज्याच्यासाठी धम्माचे अध्ययन करतात त्या अर्थाने अनुभव घेत नाहीत. म्हणजे आपण जर उदान किंवा जातक ह्या कथा जर हे केल्या तर त्याच्या मागचा अर्थ काय आहे, म्हणजे आपण आर्य अष्टांगिक मार्गात सम्यक दृष्टी, म्हणजे त्या अर्थाने त्याचं जर आपण आकलन केलं तर ते हितावह आहे. नाहीतर काय होतं, त्या अनुभव घेतात. अशा विपरीत मार्गाने धम्माचे अध्ययन केल्याने धम्म त्यांच्यासाठी चिरकालापर्यंत अहिताचे दुःखाचे कारण होते. म्हणजे जर
त्याचं मिनिंग जर आपण समजून घेतलं नाही आणि फक्त तात्पुरता किंवा त्या फक्त वादविवादात दुसऱ्याला हरवण्यासाठी किंवा मी किती मोठा आहे, मला खूप येतं हे दाखवण्यासाठी केला तर ते काय होतं, चिरकालापर्यंत ते दुःखदायक आहे, म्हणजे अंतिमपर्यंत दुःखाचे कारण होते. धम्माभ्यासाचा उद्देश लोकोत्तर अवस्था प्राप्त करणे होय. म्हणजे आपण त्यामधून म्हणजे आपण स्वतः जर त्या धम्माचा अभ्यास केला तर मी इतर ज्या अनुचित प्रकार आहेत त्यापासून माणूस अलिप्त राहतो, त्याच्यापर्यंत तो जात नाही आणि त्याला दुःखाचे कारण होत नाही. धम्म्याचा अभ्यास फक्त लोकोत्तर अवस्था प्राप्त करणे आणि धम्माचा अभ्यास काय आहे तर पहिलं तरी जाण्यासाठी तराफा आहे. काय आहे, पहिलं तरी जाण्यासाठी हा एक तराफा आहे. म्हणजे आपण सर्व विहारात बसलेलो आहोत आणि पहिलं तीर म्हणजे काय, म्हणजे ह्या अवस्थेतून म्हणजे विहारात जे येतात त्यांची तर अवस्था विकसित झालेली असते, पण ज्यांची होत नाही त्यांच्यासाठी काय आहे, जे पहिलं तरी जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी हा धम्माचा अभ्यास एक तराफा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात, माणूस केवळ भाकरीवर जगत नाही, त्याला मन आहे आणि त्याला विचारासाठी खाद्याची आवश्यकता असते. धम्म माणसात आशावाद निर्माण करतो आणि त्याला कार्य करण्यास प्रवृत्त करतो. म्हणजे फक्त भाकरीवर माणूस जगत नाही, बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे, तर त्याला विचार करण्यासाठी धर्म हा प्रवृत्त करतो आणि त्याच्यामधून तो त्याला कार्य करण्यास प्रवृत्त करतो. धम्माचे हृदय आध्यात्मिक अनुभूती घेणे आहे. धम्माचे हृदय काय आहे, आध्यात्मिक अनुभूती घेणे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून बुद्धिझम विज्ञानाला विरोध करत नाही. पारंपरिक दृष्टिकोनातून धम्माचा अभ्यास म्हणजे येथे अभ्यास करणारे असतात आणि नसतात सुद्धा, पण येथे बुद्ध धम्म आणि संघाला शरणगमन करतात. त्यामुळे परिणामकारक शरणगमन धम्माचा उद्देश दुःखमुक्ती आहे. धम्माचा उद्देश काय, दुःखमुक्ती आहे. धम्म अभ्यास केल्याने हे साध्य झाले पाहिजे. धम्म अभ्यास वैज्ञानिकदृष्ट्या करतो की पारंपरिकदृष्ट्या हे महत्त्वाचे नसून धम्म अभ्यास करता करता धम्माचे तार्किक मन आणि इंद्रिय याचा सध्याचा अनुभव पूर्वग्रह नष्ट होऊन मन शुद्ध बनून यशस्वी व्यक्ती बनल्याचे निदर्शनास आले पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला आपण धम्माचा अभ्यास करतो त्यावेळेला काय आपले पूर्वग्रह हे असतात, म्हणजे पूर्वीचे ग्रह म्हणजे आपण बौद्ध धम्म स्वीकारण्यापूर्वीचे जे आपले ग्रह किंवा आपण मानसिकता जी असते तर ती बदलली पाहिजे. धम्म अभ्यास करण्यासाठी काय पाहिजे, योग्य उद्देश पाहिजे आणि तशीच काय मानसिकता सुद्धा चांगली असली पाहिजे, तरच धम्माचा अभ्यास होऊ शकतो. समजा आपली मानसिकता चांगली आहे पण उद्देश जर चांगला नसेल तर कुलूप आहे आणि चावी चुकीची लागली तर ते कुलूप उघडेल का, नाही उघडणार. तसेच
उद्देश चांगला आहे पण मानसिकता बरोबर नाही. म्हणजे चावी योग्य आहे पण कुलूप चुकीचं आहे. तर त्यामुळं काय होईल, तो दरवाजा उघडणार नाही. तर यासाठी दोन्ही चांगलं पाहिजे. म्हणजे मानसिकतासुद्धा चांगली पाहिजे आणि उद्देशसुद्धा चांगला पाहिजे. धम्मश्रवण करण्यासाठी कान लावणे महत्त्वाचे आहे. सत्संग, कल्याण मित्र महत्त्वाचे आहेत. श्रद्धा असणे महत्त्वाचे आहे. धम्मावर श्रद्धा ठेवणे महत्त्वाचे आहे. वर्षावासानिमित्त सर्व बौद्ध बांधव श्रद्धेने एकत्र येतात. म्हणजे जे विहारात येतात ते कसे येतात, श्रद्धेने येतात. आणि श्रद्धेने एकत्र येऊन आचरण करतात. श्रद्धा बुद्धांच्या तत्वाप्रती पाहिजे. म्हणजे बुद्धांचं तत्त्वज्ञान आहे त्याप्रती आपली श्रद्धा असली पाहिजे. म्हणजे कोणी बुवा बाबाच्या मागे न जाता बुद्धांच्या तत्त्वज्ञान, बुद्धांनी काय सांगितलं आहे, तत्त्वज्ञान. बुद्धांनी काय सांगितलं आहे, धम्म सांगितलं आहे. बुद्धांनी सांगितलं आहे का माझी पूजा अर्चा करत नाही. त्यांचा धम्मच हा मार्गदर्शक आहे. भगवान बुद्ध म्हणतात, भिक्खूंनो, जर कोणी विचारले भगवान बुद्ध कोणत्या दृष्टीचे आहेत, तर उत्तर द्याल तथागत अमक्या दृष्टीचे आहेत अशी गोष्ट राहिलेली नाही. तथागतांनी हे सगळं पाहिलेलं आहे की रूप आहे हे रूपाचे उत्पन्न आहे, होणे आहे हे रूपाचा अस्त होणे आहे. वेदना आहे हे वेदनेचे उत्पन्न होणे आहे, वेदनेचा अस्त होणे आहे. संज्ञा आहे संज्ञेचं उत्पन्न होणे आणि संज्ञाचा अस्त होणे आहे. संस्कार आहे संस्काराचे उत्पन्न होणे आहे आणि संस्काराचा अस्त होणे आहे. विज्ञान आहे विज्ञानाचे उत्पन्न होणे आहे आणि विज्ञानाचा अस्त होणे आहे. म्हणून तथागत म्हणतात की सर्व माणसांपासून, सर्व अस्तित्वापासून, सर्व अहंकारापासून उपेक्षेने नाश केल्यामुळे, त्याग केल्यामुळे, सुटल्यामुळे, उपादान राहिले नसल्यामुळे तथागत विमुक्त आहेत. म्हणजे तथागत कसे आहेत, विमुक्त आहेत. तर या ठिकाणी मला म्हणजे हा विषय थोडा गहनच आहे. म्हणजे मी थोडा कमी अवधी मिळाला, नाहीतर याच्यामध्ये म्हणजे मी मोठेपणा सांगत नाही, पण थोडा अवधी जरा जास्त मिळाला असता तर मला इथं म्हणजे मी जे बोललो ते थोडं अडकळतच बोललेलं आहे. स्पष्ट असं बोलता आलेलं नाही. काही ठिकाणी मी वाचनच केलेलं आहे आणि त्यामुळं मी आयोजकांचे आणि आपणा सर्वांचे आभार व्यक्त करून इथंच थांबतो. जय भीम. सगळ्यांनी शांत बसायचं. जवळजवळ 1.25 तास सर बोलत होते. जरा सर्वांनी एक दीर्घ श्वास घ्या, सरळ बसा, मोठा श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या आणि सरांसाठी 3दा टाळ्या वाजवा. नतावता धम्मधरो यावता बहुवासती. तर सरांनी तिथून सुरुवात केली. धम्मपालन गाथेतील शेवटची गाथा तिथून सुरुवात केली. त्यांनी आपल्याला आणून सोडलं की अगदी 4 आर्य सत्य सांगितले. तुम्हाला सांगते, दानपारमिता सांगितली, शांतिपारमिता सांगितली, आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला. म्हणजे त्यांनी धम्माचा अभ्यास हा कसा करावा हे पूर्ण सांगत ते शेवटी आपल्या 22 प्रतिनिधीकडे आले. 22 प्रतिनिधीकडे आल्यानंतर पुन्हा धम्माचा ध्यास, धम्म अभ्यास म्हणजे त्यांनी येऊन पुन्हा आपल्याला भगवान बुद्धांकडं आणून सोडलेलं आहे शेवट. तर हे सगळं जेव्हा मी ते पत्रिका पाहिली, मी पण खूप दिवसांनी विहारामध्ये आले तब्येत बरी नसल्यामुळे,
पत्रिका पाहिलेली नव्हती. आणि जेव्हा मी ती आपली पत्रिका पाहिली कार्यक्रमाची आणि मी विषय बघितला की धम्म अभ्यास, बापरे म्हटलं हा एवढा मोठा अभ्यास. महामंगलसूत्रसुद्धा तर सरांनी थोडक्यात सांगितलं, महामंगलसूत्राला 4-5 आठवडे तर लागतात आपल्याला. खूप मोठा विषय आहे, प्रत्येक विषय हा खूप मोठा असतो आणि त्या विषय त्यांनी थोडा का होईना पण ते थोडेसे स्पर्श करून गेले. थोडीशीच माहिती सांगितली, खूपच सांगत बसले असते तर मला नाही वाटत इतक्या लवकर त्यांचं प्रवचन संपेल. खूप मोठा विषय होता, त्यामुळं त्यांना उशीरच लागलेला आहे बोलायला आणि अभ्यासालाही वेळ कमी भेटलेला आहे त्यांना. तर तरीसुद्धा त्यांनी त्यांचा प्रयत्न खूप छान केलेला आहे. सर तुमच्यासाठी खरोखरच म्हणजे तुम्ही अभ्यासू आहे हे आम्हाला माहीतच आहे, पण तुम्ही एवढ्या मोठ्या विषयाला हात घातला आणि तो सांगायचा, तुमचीही तब्येत बरी नसती त्यातून तुम्ही प्रयत्न केला, त्यामुळे पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मी अभिनंदन करते सर. आणि ही जी पत्रिका बघत असताना मी एक विषय विसरून गेले होते मध्येच, की जे आमचे रणवरे सर, मी खास रविवारी त्याच्यासाठीच येत असते की तो विषय ऐकल्याशिवाय आमचा साप्ताहिक म्हणजे नाही का वंदनेचा कार्यक्रम झाल्यासारखं वाटत नाही. भलेही कोणी पेपर वाचू अभ्यास करू, परंतु इथं आलं की आपल्याला काल, आज आणि उद्या हे जेव्हा रणवरे सर सांगतील तेव्हा सगळी माहिती मिळत असते. तर रणवरे सरांची दिलगिरी व्यक्त करत असताना मी सरांना विनंती करेन की सर तुम्ही येऊन तुमचा विषय मांडावा थोडक्यात. असू देत सर, काही हरकत नाही, या थोड्या वेळात सांगा. जगद्वंदनीय जगद्गुरु शाक्यमुनी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई यांच्या पवित्र स्मृतींना विचारणा त्रिवार अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे धम्मबंधू हालटे साहेब, मुख्य प्रवचनकार आदरणीय बगाडे सर यांनी खूप सुंदर प्रकारे धम्म समजावून सांगितला. आमच्या सूत्रसंचलन करणाऱ्या ताई यांनीसुद्धा त्यावरती निरूपण जे केले खूप छान प्रकारे केलं. आमच्या या संघाचे अध्यक्ष आदरणीय अवचरे साहेबांनी आपणा सर्वांना सप्रेम जय भीम. काल आज या गोष्टीवरती येताना मला एक सांगावंसं वाटतं की 29/8 थोडक्यात घेतो, मी जास्त घेत नाही आता. 29/8/1931ला बाबासाहेब सेकंड गोलमेज परिषदेला मुंबईमधून रवाना झाले आणि सेकंड गोलमेज परिषदेमध्ये सगळ्यात महत्त्वाची मागणी जी आपली आहे रिझर्वेशन आणि स्वतंत्र मतदारसंघ हे कमवून आणलं आणि तुम्ही आज त्या आधारावरती आम्ही मोकळा श्वास घेऊ शकतो, अशा प्रकारची फार मोठी कामगिरी दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी केली. त्यानंतर 1947 साली 29 ऑगस्ट 1947 साली बाबांचं स्वप्नातही नव्हतं बाबांना की मला या घटना समितीच्या मसुदा समितीचा अध्यक्ष करतील. अहो मला जिथं घटना समितीमध्येच घेत नव्हते, बाबासाहेबांना जिथं घटना समितीमध्येच घेतलं जात नव्हतं तिथं बाबासाहेबांना त्या घटना समितीचं अध्यक्ष केलं. त्याचं कारण होतं एक जे भाषण करायला त्यांना त्या घटना समितीची जी मीटिंग झाली होती लोकसभेमध्ये, तर त्या ठिकाणी त्यांना भाषण करायला ते त्यांना वाटलं नव्हतं की मला भाषण करायला देतील, एवढीसुद्धा त्यांना खात्री नव्हती, कारण सगळे विरोधक होते. पण तरी देखील राजेंद्र प्रसाद साहेबांनी राष्ट्रपतींनी त्यांना भाषण करायला दिलं आणि भाषण करायला फक्त 10 मिनिटं मुदत दिलेली होती. त्या 10 मिनिटामध्ये सांगायचं म्हणजे बाबासाहेबांनी अशी काही प्रस्तावना मांडली या देशाच्या कल्याणाची. बॅकवर्ड किंवा कोणा एकापुरती मर्यादित अशी भूमिका मांडली नाही, त्यांनी पूर्ण देशाच्या कल्याणाची भूमिका मांडली 10 मिनिटात. आणि अक्षरशः राजेंद्र प्रसादांनी त्यावेळच्या राष्ट्रपतींनी त्यांना 2 तास भाषण करायला परमिशन दिली. विचार करा किती विद्वान होते बाबासाहेब. अशा प्रकारे ते घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष झाले आणि या भारतातल्या प्रत्येक दीन दुबळ्या मागासलेल्या माणसाला खरा न्याय मिळवून दिला, अशा प्रकारचे बाबासाहेबांचं काम आहे. त्याच्यानंतर मला पुढं जाऊन सांगायचं वाटतं, 1 नोव्हेंबर आजचा दिवस आहे. आज 1 नोव्हेंबर 1951 साली राजेंद्र प्रसाद जे राष्ट्रपती होते त्यांच्या हस्ते मिलिंद महाविद्यालयाची कोनशिला उभारली. हे मिलिंद महाविद्यालय 19 जून 1950ला औरंगाबादला स्थापन केलेलं आहे त्यांनी. आणि बघा
कॉलेज स्थापन त्यांनी याच्यासाठी पहिल्यांदा पीपल एज्युकेशन सोसायटी, शिक्षणासाठी पीपल एज्युकेशन सोसायटी, धार्मिक संस्थेसाठी भारतीय बौद्ध महासभा, राजकीय पक्षासाठी त्यांनी पहिल्यांदा स्वतंत्र मजूर पक्ष केला, त्याच्यानंतर शेड्यूल कास्ट फेडरेशन केलं आणि नंतर शेवटी रिपब्लिकन पक्षसुद्धा त्यांच्याच आधिपत्याखाली, परंतु तो नंतर 1957ला स्थापन झाला. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या संस्था बाबासाहेबांनी, समता स्तनिक असेल, स्वास्थ्य समाज असेल, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या संस्था निर्माण केल्या आणि ही पीपल एज्युकेशन 1945ला सुरू केली. 1946ला जूनमध्ये मुंबईमध्ये त्यांनी सिद्धार्थ महाविद्यालय सुरू केलं. सिद्धार्थ महाविद्यालय अक्षरशः ज्या मिलिटरीच्या बराकी असतात त्या बराकीमध्ये चालू केलेलं होतं आणि त्यातून अनुभव घेऊन मग म्हटलं आता इथं थांबून चालणार नाही, मला अजून माझ्या लोकांना शिकवलं पाहिजे, उच्च शिक्षणाशिवाय खोटं आहे. म्हणून त्यांनी सर्वे घेतला आणि सर्वेमध्ये त्यांना, त्यावेळेस ते हैदराबाद स्टेटमध्ये होता, औरंगाबाद, मराठवाडा पूर्ण हैदराबाद स्टेटमध्ये होता, महाराष्ट्रामध्ये नव्हता. त्यामुळं त्यांनी आपलं औरंगाबाद निवडलं. औरंगाबाद निवडण्यामागे आपली संख्या तिथं मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि इथं एकच कॉलेज होतं औरंगाबाद, हैदराबाद युनिव्हर्सिटीचं एकच कॉलेज होतं एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी. म्हणून बाबासाहेबांनी औरंगाबादला मिलिंद कॉलेज सुरू केलं आणि ते कॉलेज सुरू केल्यानंतर सुरुवातीला फक्त 132 मुलं होती. एक वर्षामध्ये 151मध्ये 1950ला सुरू केलं, 1951मध्ये 350 विद्यार्थी झाले. पहिल्या वर्षी फक्त आपले 25 विद्यार्थी होते, आपले फक्त 25 विद्यार्थी होते, बाकी 100 ओपनचे होते आणि त्या 25मध्ये सुद्धा आपल्या मुली होत्या, 1-2 मुलीसुद्धा होत्या आणि मुलींनी कॉलेजमध्ये यावं म्हणून औरंगाबाद शहर ते हे कॉलेज बस सेवा सुरू केलेली आहे. अशा प्रकारे बाबासाहेबांची फार तळमळ होती. त्याच्यासाठी त्यांनी 155 एकर, ती जी जमीन खरेदी केली ती 155 एकर आहे आणि शिवाय त्यांनी त्या हैदराबाद संस्थानाकडून, त्या स्टेटकडून जो बॅकवर्डसाठी 12 कोटीचा निधी उभा केला होता, 1 कोटीचा निधी उभा केला होता, त्यातले 12 लाख रुपये कर्ज घेतलेलं आहे. कर्ज घेऊन मग ते कॉलेज सुरू केलं. पहिल्याच वर्षी त्यांना किती तोटा आला आहे, 1,25,000 रुपये बाबासाहेबांना पहिल्या वर्षी त्या कॉलेजचा तोटा आला आहे. पण मागे हटलेली नाही. का तर माझ्या सगळ्या माणसांना शिक्षण मिळालं पाहिजे, पर्टिक्युलर एका जाती धर्मासाठी नाही, प्रत्येक गरिबाला मिळालं पाहिजे, मागासलेला मिळालं पाहिजे, अशासाठी ते कॉलेज सुरू केलं आणि त्याचं कोनशिला समारंभ राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते 1 सप्टेंबर 1951ला केली आणि त्यामध्ये राजेंद्र प्रसादांना ती सगळी माहिती दिली आणि या कॉलेजला आपण मदत करावी अशा प्रकारची भूमिका होती. परंतु त्या प्रस्थापितांनी त्यावेळेस त्यांना, ते राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती असूनसुद्धा कुठल्याही प्रकारची ग्रँट शेवटपर्यंत मिळालेली नाही. हे लोक अशा प्रकारे बाबासाहेबांना डिव्हॅल्यू करत होते, पण बाबासाहेब मागं हटलेले नाहीत. तर त्या महाविद्यालयापासून आज किती मोठी आपली प्रगती झाली हे जेवढे लोक तिथं शिकलेले आहेत त्यांच्यावरून आपल्या लक्षात येईल. इव्हन UGC, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, जे भारत सरकारचं मोठं डिपार्टमेंट आहे, त्याची चीफ सुखदेव थोरात होत्या या मिलिंद महाविद्यालयामध्ये शिकलेले. अशा प्रकारे या मिलिंद महाविद्यालयाचा आपल्या लोकांना फार मोठा असा फायदा झालेला आहे. आता त्यानंतर मी पुढं जातो, वेळ होते म्हणून. 2 नोव्हेंबर म्हणजे उद्याला 1953 साली त्यांनी भाषावार प्रांतरचना, या देशाची प्रांतरचना कशी असली पाहिजे, या देशाची खरी प्रगती कशी होऊ शकते, ह्याचा सर्व अभ्यास, तुलनात्मक अभ्यास केला आहे आणि या देशामध्ये भाषावार प्रांतरचना जर केली तर प्रगती होऊ शकते आणि त्याप्रमाणे भाषावार प्रांतरचना केली. त्यामध्ये 1961ला हा आपला महाराष्ट्र निर्माण झाला, मुंबईसह, आणि मराठवाडा, विदर्भ महाराष्ट्रामध्ये आला अशा प्रकारे. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी 2 सप्टेंबर 1954 राज्यसभेमध्ये, ते जरी कायदेमंत्रीचा 1951मध्ये त्यांनी राजीनामा दिलेला असला तरी त्यावेळच्या सरकारने त्यांना राज्यसभेवरती निवडलेलं होतं आणि राज्यसभेमध्ये मग त्यांनी अनुसूचित जाती जमातीची जी मागण्या आहेत, तरतुदी तर घटनेमध्ये केलेल्या होत्याच, नाही असं नाही, परंतु त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिलेल्या होत्या, काही अडचणी राहिलेल्या होत्या. त्या दूर त्यांनी
2 सप्टेंबर 1954ला केल्या आणि जास्तीत जास्त अनुसूचित जाती जमातीचं कसं चांगल्या प्रकारे त्यांची प्रगती होईल अशा दृष्टीने विचार मांडून त्याप्रमाणे करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आम्हाला चांगलं माहिती आहे की सेकंड गोलमेज परीक्षेमध्ये बाबासाहेबांनी आपल्यासाठी ज्या रिझर्वेशन मागितले, स्वतंत्र मतदारसंघ मागितले आणि मिळवून घेतले ब्रिटिशांकडून, पण महात्मा गांधींना ही गोष्ट खपली नाही. महात्मा गांधींनी ह्या पुण्याच्या येरवडा जेलमध्ये आमरण उपोषण सुरू केलं. स्वातंत्र्यासाठी नाही केलं गांधींनी, दुसऱ्या कुठल्या इश्यूसाठी महात्मा गांधींनी उपोषण केलं नाही. आमरण उपोषण, बाकीच्या ठिकाणी सत्याग्रह, पण इथं आम्हाला खायला मिळतंय म्हणून आमरण उपोषण. आणि ते आमरण उपोषण केल्यामुळं साहजिकच बाबासाहेबांवरती सगळ्या देशभरातून दबाव आला आणि त्या दबावातून शेवटी त्यांनी जाणलं की मी जर या करारावरती सह्या केल्या नाही तर हे लोक माझा एकही माणूस औषधाला ठेवणार नाही. आम्हाला चांगली माहिती 48ला गोडसेनं महात्मा गांधीला मारल्यानंतर त्या ब्राह्मणांची काय अवस्था झाली, ही चांगली वाईट अवस्था, त्याच्याहीपेक्षा आपली फार वाईट अवस्था झाली असती हे बाबांनी जाणलं. आणि म्हणून आम्ही जिवंतसुद्धा राहिलो पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी तो करार केला. त्या कराराच्या विरुद्ध 3 सप्टेंबर 1946ला पुण्यामध्ये आणि नागपूरमध्ये परत आंदोलनं केली गेली आणि त्या दृष्टीनं सरकारला परत आमच्यासाठी स्वतंत्र मतदार सेवेत म्हणून प्रयत्न केले गेलेले आहे. अशा प्रकारे 3 सप्टेंबर झाला. आता 4 सप्टेंबर आहे. या आपल्या आमाचे बाबासाहेबांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा आज जो कॉर्पोरेशनच्या इमारतीजवळ आहे त्या ठिकाणी उभा करावा म्हणून प्रस्ताव मांडला गेला होता. परंतु जसं तुम्हाला माहिती आहे, शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा जो शिवाजी प्रोप्रायटरी स्कूल आहे त्या ठिकाणी उभारण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी प्रयत्न केले आणि इथल्या ब्राह्मणांनी त्याला विरोध केला. तशाच प्रकारचा विरोध महात्मा ज्योतिबा फुल्यांचा पुतळा त्या महानगरपालिकेमध्ये उभा करू देण्याच्या विरोधात होते. परंतु जेधे जवळकर आणि अशा प्रकारची जी माणसं होती या लोकांनी तो हाणून पाडला आणि त्या ठिकाणी तो पुतळा 4/9/1925च्या दरम्यान प्रस्ताव पास करून घेऊन उभा केलेला आहे. आता उद्या परवा आमचा गणपती येणार आहे, म्हणजे तो आपला नाही पण त्यांचा गणपती येणार आहे. पण अशाच फंक्शनमध्ये त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. लोकांचं जनमत तयार करायचं होतं, आपल्या बाजूनं वळवायची होती लोक. यासाठी बाबासाहेबांनी 5 सप्टेंबर 1932ला वडाळ्यामध्ये गणपती जो बसलेला होता तिथं भाषण केलेलं होतं. आणि याच्यापासून तुमचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत हे सगळं समजावून दिलं. आणि मग खरंच ही गरज आहे का हे सगळं समजावून देऊन पुढं त्यांनी त्या भाषणामध्ये सांगितलं की याची खरंच गरज आहे का, हा विषय तुमच्याकडे दिलेला आहे, तुम्ही ते शोधा. गरज असेल तर नक्की करा, गरज नसेल तर करू नका. आजही आम्हाला कळत नाही आहे गरज आहे किंवा नाही. आजही आम्ही करोडो अब्ज रुपये पाण्यामध्ये घालतोय. अशा प्रकारे बाबासाहेबांनी खूप मोठं असं काम केलेलं आहे. म्हणून आम्ही आज या अवस्थेत आहोत. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद सर. सगळेच लोक पुस्तकं वाचतात, सगळ्यांना माहिती असतं, परंतु ऐकण्यात आणि वाचण्यात खूप फरक आहे. ज्यावेळेस आपण दुसऱ्याकडून ऐकतो तेव्हा ते कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहतं. बार्टीतून आपल्या आखाडेताई इकडं आलेल्या आहेत, तर त्यांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करते. आपण आता अध्यक्षीय भाषणाकडे चाललो आहे, तर मी आलटे सरांना अध्यक्षीय भाषण करण्यास विनंती करते. सर्व महामानवांना पुन्हा एकदा अभिवादन करतो. आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात. आपल्या सर्वांना पुन्हा सविनय जय भीम. आज कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवताना आणि बगाडे साहेबांचं प्रवचन किंवा व्याख्यान ऐकताना अगदी मन लावून मी ऐकत होतो. मला जेव्हा विषय सांगितला अवचरे साहेबांनी की बगाडे साहेब या विषयावरती बोलणार आहे, मला खूप मोठा प्रश्न होता की बगाडे साहेब या विषयावर काय बोलणार.
कारण धम्म अभ्यास गौतम बुद्धांनी 45 वर्ष धम्माचं दान केलेलं आहे, धम्मोपदेश केलेला आहे आणि बगाडे साहेब एका तासामध्ये हा विषय सांगणार आहेत. मला त्यांचं बगाडे साहेबांचं खरंच कौतुक करायचं आहे की या विषयाला हात घालणं म्हणजे अगदी डोंगर उचलण्यासारखं आहे. हा धम्म अभ्यास, धम्म किती मोठा आहे बुद्धांचा, आणि पंचशिलेपासनं ते अगदी अष्टांगिक मार्ग, 10 पारमिता आणि पुन्हा 4 आर्य सत्य. भगवान बुद्धांचा धम्मच 4 आर्य सत्यावरती पुढं घेऊन जातो आणि त्यांनी हे 4 आर्य सत्य सांगण्यासाठी बुद्धांनी 45 वर्ष घातलेले आहेत. अगदी त्यांच्या महापरिनिर्वाण होईपर्यंत ते आपल्याला धम्म सांगतात गौतम बुद्ध. आणि 45 वर्षाचा हा जो धम्मोपदेश बगाडे साहेबांनी एका तासात आपल्याला सांगावा, खरंच कौतुकास्पद आहे. आणि त्यांनी आपल्याला पंचशील सांगितलं, बुद्धांनी आपल्याला दिलेलेच आहे पंचशील. आणि धम्म काय आहे? आपण जे चांगलं करतो तो धम्म आहे, ज्याच्यापासून स्वतःला आनंद मिळतो आणि दुसऱ्याला दुःख देत नाही आपण, तो त्या सगळ्या गोष्टी हा धम्म आहे. चांगल्या गोष्टीचं आचरण करणे धम्म, मग ते पंचशीला असो किंवा 10 पारमिता असो किंवा आर्य अष्टांगिक मार्ग असतो, ह्या सगळं आपण चांगलं व्यवस्थितपणे आचरण करतो हा एक धम्म आहे, धम्माचं पालन आहे. आणि पुन्हा बगाडे साहेबांनी धम्म सांगताना, धम्म अभ्यास सांगताना त्यांनी मध्येच प्रतित्यसमुत्पादला हात घातला. त्यांचं कौतुक वाटतं, म्हणजे त्यांचं वाचन आहे. जो माणूस प्रतित्यसमुत्पादला हात घालतो तो खरा धम्माचा अभ्यासक आहे. तो कौतुकास पात्रच असतो तो माणूस. ज्याला प्रतित्यसमुत्पाद समजला त्याला धम्म समजला. अगदी साधी व्याख्या धम्माची. प्रतित्यसमुत्पाद काय आहे? भगवान बुद्धाने 4 आर्य सत्य सांगितले. दुःख आहे, दुःखाला कारण आहे आणि दुःखाचं निरोध करता येतो. हे जे तिसरं आहे दुःख निरोध, हे दुःख निरोध करण्यासाठी प्रतित्यसमुत्पाद आहे. प्रतित्यसमुत्पाद हे दुःख निरोध, दुःखाची कारणं निरोध करण्यासाठी जे वापरलेलं आहे तो बुद्धाने प्रतित्यसमुत्पाद सांगितलेला आहे. हा एक नियम आहे. ज्याला हा नियम समजतो त्याला धम्म समजतो. आणि जो ह्या प्रतित्यसमुत्पादाचं पालन करतो, याचा वापर करतो आपल्या जीवनामध्ये, तो दुःखाला नाहीसं करतो. आणि शेवटी त्याने बुद्धाने सांगितलेले की आर्य अष्टांगिक मार्ग एक जीवन जगण्याची पद्धत आहे. आपण रोज दैनिक जीवन कसं जगलं पाहिजे, आपल्या दैनिक जीवन जगताना आपण काय काय केलं पाहिजे, कसल्या प्रकारचं आचरण केलं पाहिजे, हे सर्व आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सांगितलेलं आहे. आणि हे चांगल्या प्रकारचं आचरण जेव्हा माणूस करतो तेव्हा त्याची बुद्धी चांगली राहते, त्याचे विचार चांगले राहतात, त्याची वर्तणूक चांगली राहते, वातावरण घरातलं चांगलं राहतं, म्हणून दुःख होत नाही. अगदी सरळ सरळ गोष्ट आहे. पुन्हा 10 पारमिता त्यांनी हात घातला. 10 पारमिताला 10 पारमिता सांगताना त्यांनी दान पारमिता वगैरे ह्या सगळ्या 10 पारमिता आहे. पण आपण लक्षात ठेवा, माणूस एका जन्मामध्ये बुद्ध होत नाही. प्रत्येक मनुष्य असो एका जीवनामध्ये फक्त 1 पारमिता तो पूर्ण करू शकतो. लक्षात ठेवा. कुणी विचार करत असेल की मी 10 पारमिता एका जन्मात करतो, शक्यच नाही. एका जन्मामध्ये मनुष्य 1च पारमिता पूर्ण करू शकतो. मग ती दान पारमिता असो किंवा कुठली पारमिता असो. त्याला बुद्धत्वाकडे किंवा अरहंत होण्यासाठी हा दुसरा जन्म घ्यावाच लागतो. तो एका जन्मामध्ये अरहंत होत नाही. हे तर मागच्या जन्मामध्ये त्यानं काही पारमिता पूर्ण केल्या असतील आणि या जन्मामध्ये तो 10वी पारमिता पूर्ण करत असेल तर तो अरहंत पदावर पोहोचेल. म्हणजे मला एक सांगायचं एकच आहे की मनुष्य जन्मामध्ये किंवा कुठल्याही जन्मामध्ये एका जन्मामध्ये फक्त 1 पारमिता पूर्ण करू शकतो. आणि हे बगाडे साहेबांनी
ह्या सगळ्या गोष्टीला हात घातला. मला कौतुक वाटतं त्यांचं की एवढा विषय त्यांनी अगदी अवताडे साहेबांना सांगितला. आणि मला प्रश्न पडला की आता मला अध्यक्ष भाषण करायचं, काय वाचायचं. आता मी म्हटलं काय वाचायचं, आता हा एवढा मोठा विषय आहे, भगवान बुद्धाचा धम्म आणि धम्माचा अभ्यास. तथागताच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांनी जे आपल्याला धम्म सांगितला, उपदेश सांगितले, ते कुठं लिहिलेले नव्हते. भिक्खूंनी हे सगळे पाठांतर केलेलं होतं. आणि गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर मग हे धम्मसंगीती वगैरे झाल्या. आणि आपल्या बौद्ध भिक्खूंना किंवा आपल्या बौद्ध समाजाला असं वाटलं की हे कुठंतरी लिखित रूपामध्ये आपल्याला ठेवायला पाहिजे, जतन करायला पाहिजे, जेणेकरून हे पुढच्या पिढीला उपयोगी पडेल. म्हणून हे श्रीलंकेमध्ये ब्रह्मदेशामध्ये ज्या धर्मसंगीती झाल्या त्यामध्ये असा ठराव झाला की हे जे उपदेश आहे, तत्त्वज्ञान आहे बुद्धाचं, हे लिखित रूपात आपण घेऊया. आणि मग बौद्ध भिक्खूंनी जे पाठांतर केलं होतं मग ते लिहून काढलं आणि हे श्रीलंकेमध्ये हे जतन केलेलं आहे. आणि त्या धम्माच्या ज्या ज्ञानाला किंवा लिखित स्वरूपात जे आपल्याला पुस्तकं सापडतात त्याला हे म्हणतात, त्रिपिटक म्हणतात. त्रिपिटकामध्ये हे सगळं बुद्धाचं तत्त्वज्ञान जतन करून ठेवलेलं आहे लिखित रूपामध्ये. आणि हे त्रिपिटक काय आहे, हे सुत्त पिटक, 3 पिटक. पिटक म्हणजे लक्षात ठेवा की एक 3 रूम आहेत वेगवेगळ्या पुस्तकाच्या. एक पिटक आहे सुत्त पिटक. सुत्त पिटक म्हणजे काय, भगवान बुद्धाच्या तोंडून जे काही उपदेश किंवा तत्त्वज्ञान भिक्खूंना किंवा समाजाला किंवा कुठल्या राजा महाराजाला सांगितलं गेलेलं आहे, तर त्यांच्या मुखातून जे तत्त्वज्ञान निघालं हे सुत्त पिटक आहे. हे सुत्त पिटकामध्ये पुस्तकाच्या रूपानं लिहून ठेवलेलं आहे. ते एका रूममध्ये जतन करून ठेवलं आहे. ते एक पिटक झालं. आणि दुसरं पिटक आहे ते विनय पिटक आहे. विनय पिटक कुठलं आहे, हे फक्त भिक्खूंसाठी नीती नियम लिहिलेले आहेत. फक्त भिक्खूंसाठी जे काही मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांनी उपदेश केलेला आहे, तर ते लिखित रूपामध्ये हे विनय पिटक म्हणून आहे. फक्त भंतेसाठी आहे, आपल्या उपासकासाठी नाही, फक्त भंतेसाठी नीती नियम आहेत. तर ते हे जे आहे विनय पिटक म्हणून एका रूममध्ये पुस्तकं हे सगळे लिहून ठेवलेले आहेत. तर त्या रूमला एक पिटक म्हणायचं. जतन केलेलं एक कपाट आहे किंवा एक रूम आहे. आणि दुसरं आहे अभिधम्म पिटक. अभिधम्म पिटक काय, आपल्यासारख्या लोकांनी बरंच काही नंतर बुद्धाच्या नंतर काही लिहून ठेवलेलं आहे ज्ञान पुस्तक रूपामध्ये किंवा भाषणा रूपामध्ये, तर ते अभिधम्म पिटकामध्ये येतात. त्याच्यामध्ये आपले बुद्धवंदना असेल किंवा ह्या ज्या गाथा आहेत वेगवेगळ्या, तर त्या गाथा वगैरे आहेत समाजातल्या काही लोकांनी किंवा भिक्खूंनी नंतर लिहिलेल्या बुद्धाच्या नंतर धम्माच्या स्वरूपात, तर ते अभिधम्म पिटकामध्ये जतन करून ठेवलेलं आहे. हे आपण हे वंदना वगैरे म्हणतो, हे बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर आहे. आपण नमो तस्स वगैरे म्हणतो ना, हे अभिधम्म पिटकाचा हा भाग आहे. आणि हे जे धम्मज्ञान आहे, हे सुत्त पिटक, जो पहिलं पिटक आहे ना सुत्त पिटक, हे सुत्त पिटकाचे हे 5 भाग आहेत नंतर. आणि ह्या 5वा जो भाग आहे खुद्दक पिटक म्हणून, हे खुद्दक म्हणून आहे, खुद्दक निकाय म्हणतात त्याला. हे 5 जे भाग आहेत ना सुत्त पिटकाचे, तर हे निकाय आहेत, हे 5 निकाय. त्याच्यातला 5वा जो निकाय ते खुद्दक निकाय आहे. त्याच्यामध्ये सगळा धम्माचा अभ्यास आहे. आणि खुद्दक निकायचे 15 ग्रंथ आहेत असे. पहा, पहिलं सुत्त पिटक आहे. सुत्त पिटकाचे 5 भाग आहेत. 5 भागावर 5वा जो भाग आहे तो खुद्दक निकाय आहे. हे 5 निकाय आहेत. 5 भाग म्हणजे 5 निकाय, त्याला निकाय म्हणतात. आणि जो 5वा जो निकाय आहे खुद्दक निकाय, तर त्याचे 15 ग्रंथ आहेत. तर पहिला खुद्दक पाठ आहे आणि दुसरा धम्मपद आहे. आता मी अवतारे साहेबांना तेच बोलत होतो. हा दुसरा जो ग्रंथ आहे खुद्दक निकायमधला, सुत्त पिटकाचा खुद्दक निकायचा हा जो दुसरा जो ग्रंथ आहे तो धम्मपद आहे. आणि हा धम्मपद आपण प्रत्येकाने वाचलाच पाहिजे. पूर्वी हे बौद्ध भिक्खू हे सगळे तोंडपाठ करायचे. आणि हा जो धम्मपद जे आहे जास्त मोठा ग्रंथ नाही, ह्याच्यामध्ये 26 वर्ग आहेत ह्या धम्मपदामध्ये.
म्हणजे 26 भाग म्हणा किंवा 26 वर्ग किंवा 26 पाठ म्हणा, त्याला वग्ग म्हणतात. त्याला पालीमध्ये वग्ग म्हणा, वर्ग म्हणा किंवा एक पाठ म्हणा. आपला धडा असतो ना एक पुस्तकातला, एक धडा, असे 26 धडे आहेत ह्या धम्मपदामध्ये. आणि हे धम्मपद आहे ते आपल्या धम्माचं, जे भगवद्गीता आहे ना हिंदू धर्मामध्ये, आपल्या बुद्ध धर्माची ही भगवद्गीता आहे. आपण कोणी वाचलं नाही, पण आपण खरं पाहिलं हे प्रवचन करताना हा धम्मपद हे ठेवायलाच पाहिजे. आणि एका प्रवचनामध्ये फक्त एक पाठ ठेवायचा, एक वग्ग. एका वग्गामध्ये जास्त श्लोक नाहीत, त्याला हे म्हणत नाही आपण, त्याच्यामध्ये पद आहेत ना, 2 धम्मपद, तर त्याच्यात 2-2 ओळीचे एक पद आहे. पण त्याचा अर्थ एवढा महाग आहे. तुम्ही हे ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजचे अभंग आहेत ना, हे धम्मपदावरती आहे सगळे. आपण धम्मपदाचा अभ्यास करतच नाही. आपण धम्मपद ह्या प्रवचन मालिकेमध्ये ठेवायला हवं. हे जे तुम्ही भगवद्गीता हरिपाठ वगैरे, हरिनाम सप्ताह वगैरे लावतात ना, हा सगळा धम्मपद आहे. हे सगळे कॉपी आहे आपल्या धम्मपदाची. भगवद्गीता काय आहे? धम्मपदाची कॉपी आहे. भगवद्गीता धम्मपदाच्या नंतर लिहिले गेलेलं पुस्तक आहे. आपण त्याला कधी वाचतच नाही. लोक त्याचा सप्ताह साजरा करतात मंदिरामध्ये. इथून पंढरपूरला जातात वारकरी, हे धम्मपदच म्हणत जातात इथून तिथून. हे सगळी धम्मपदाची कॉपी केलेली आहे. आणि असे 423 हे जे धम्मपद किंवा श्लोक म्हणा, ह्या 26 जे पाठ आहेत त्याच्यामध्ये 423 फक्त श्लोक आहेत धम्मपदामध्ये. आणि आपण हे 423 श्लोक आपण खरं पाहायला पाठ करायला पाहिजे. आणि हे जे आपले भिक्खू असतात ना विहारात, जे खरे भिक्खू असतात, ज्यांना उपसंपदा मिळालेली असते, ह्यांना 423 हे धम्मपद किंवा हे श्लोक पाठ असलेच पाहिजे. हे धम्मपद त्यांना पाठ असल्याशिवाय त्यांना उपसंपदा मिळत नाही. किती भिक्खूंना पाठ असतात मला माहीत नाही, पण त्यांना हे 423 जे श्लोक आहेत धम्मपदाचे, हे पाठ असले तर त्यांना उपसंपदा मिळतं, नाही तर नाही मिळत. तर आपण ही जी त्रिपिटिका आहे, हे त्रिपिटकाचा पूर्ण सार ह्या धम्मपदामध्ये आहे. धम्मपद हे सगळं त्रिपिटक कव्हर करतं. म्हणून धम्माचा अभ्यास करताना आपण हे सगळं, आता बगाडे साहेबांनी सांगितलेलं आहे आपल्याला, हे सगळे हे धम्मपदामध्ये कव्हर आहे. अष्टांगिक मार्ग आहे, आर्य सत्य आहे, पारमिता आहेत, पंचशील आहे, हे सगळं हे धम्मपदामध्ये कव्हर येतं. आपण दैनंदिन जीवनामध्ये काय आचरण करायला पाहिजे, आपले विचार कसे पाहिजे, हे सगळे धम्मपदामध्ये आहेत. तुम्ही गीतामध्ये सगळं, भगवद्गीतामध्ये सांगतात ना, हे प्रवचनमध्ये तुम्ही यूट्यूबमध्ये बघा, जे सगळे विचार सांगतात हे सगळे धम्मपदामध्ये आहेत. तुम्ही धम्मपद जेव्हा वाचाल तेव्हा असं कळाल की हे सगळं भगवद्गीतेमध्ये आहे. पण भगवद्गीता धम्मपदाच्या नंतर लिहिलं गेलेलं पुस्तक आहे आणि ही धम्मपदाची कॉपी आहे. त्याच्यामुळं हे ज्ञानेश्वरी झालं, हे भगवद्गीता झाले, हे धम्मपदाची कॉपी आहे. आपण त्याला कधी विहारात वाचतच नाही. एक खरं पाहिलं प्रवचन मालिकेत हे 26 पाठ आहेत, 26 वग्ग आहे. हे एका प्रवचनामध्ये फक्त एक वग्ग ठेवायचा. काही याच्यामध्ये 12 श्लोक आहेत, काही याच्यामध्ये 16 आहेत, काही याच्यामध्ये 26 आहेत, 2-2 ओळीचे श्लोक आहेत. पण जेव्हा एक्सप्लेन करतो ना आपण, त्यावेळेस असं वाटतं की भगवद्गीताचं पारायण सुरू आहे. तसं आपल्याला वाटेल की आपण धम्मपदाचं पारायण करतो विहारामध्ये. तर मला या बगाडे साहेबांच्या या प्रवासामध्ये त्यांचं कौतुक आहेच. या विषयाला हात घातला आणि त्यांनी ज्याप्रमाणे थोडक्यात थोडं सांगितलं, कारण एवढा मोठा विषय आहे तो एका तासामध्ये सांगणं शक्यच नाही आहे. म्हणून फक्त माझी विनंती वजा सूचना आहे की आपण यापुढं धम्मपद पुस्तक आहे, कुठं नसेल तुम्ही माझं पुस्तक देतो, माझ्याकडे पुस्तक आहे, एवढं छोटं पुस्तक आहे, एक 2-2, 3-3 पानाचं फक्त एक वग्ग आहे किंवा एक पाठ आहे, जास्त नाही, 2 किंवा 3 पेजेस आहे. मराठी पाली आहे आणि त्याचं मराठीत भाषांतर आहे. पण ते जसं तसं फक्त श्लोक आपण वाचू शकतो तो पालीमधला, मग आपण त्याला एक्सप्लेन करू शकतो. तर ते 10 जे पद आहेत, तर 10 ओळी आहेत, ते 10 ओळीला 2 तास 3 तास लागतील आपल्याला एक्सप्लेन करता. त्याचा एवढा अर्थ आहे त्याच्यामध्ये. म्हणून आपण धम्मपद आपण या पुढं आपण खरंच
तुम्हाला असं कौतुक वाटेल त्या धम्मपद तुम्हाला ऐकताना. क्या सगळे लोक गीता ऐकतात, ज्ञानेश्वरी वाचतात. आपण आपलं धम्मपद आपण विहारात जरूर ठेवावं. आणि आपण या ठिकाणी आज शांत चित्ताने ऐकलं बगाडे साहेबांना आणि मला पण ऐकलं. खरं पाहिलं तर बगाडे साहेबांनी वेळेनुसार त्यांचा विषय मोठा होता आणि तुमचासुद्धा खूप वेळ खाल्लेला आहे आम्ही दोघांनी. फक्त सुशिक्षित सगळे आहेत म्हणून दगडं मारले नाहीत. तर आपलं शांतचित्तानं आणि तुमचं पेशन्स, तुमचंही खूप कौतुक. आणि एवढं धम्माच्या अभ्यासाविषयी बोलून एक पुढचे सूचनावादा अवतारे साहेबांना एक विनंती आहे, ती जरूर अंमलात आणावी. आणि आज या ठिकाणी मला बोलायची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. आणि इथंच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. प्रबुद्ध पेन विहारामध्ये तुम्ही जेव्हा चांगले विचार मांडता त्यावेळेला तुमच्यावर फुलांचा वर्षाव होत असतो, दगडांचा नाही. तर मी पुढे जाऊन आमच्या मोरेताईंना पुढे बोलवेन. आज आपण मोरेताईंना यासाठी पुढे बोलवलं आहे कारण आज त्यांचा वाढदिवस आहे. विहाराच्या माजी अध्यक्षा तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या माजी अध्यक्षा आणि आपल्या विहाराच्या माजी अध्यक्षा आमच्या मैत्रिणीचा आज वाढदिवस आहे. तिला खूप खूप शुभेच्छा. तिला उदंड आयुष्य लाभू देत, निरोगी आयुष्य लाभू देत, तिच्या हातून असे धम्मकार्य घडू देत. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. ताई तुम्हाला खूप खूप माझ्या गायकवाड परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. जोरात टाळ्या. अलकाताईंचं खूप खूप धन्यवाद आणि आपल्या सर्वांचंही. रात्री 12:26 त्यांचा मला मेसेज आला, मोरेताई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या वाढदिवसाची तारीख त्यांनी लक्षात ठेवली आणि आपणही सर्वांच्या समोर त्यांनी मला एकदम सरप्राईज दिलं. आज मी दिलगिरी व्यक्त करते, आज मला थोडासा वेळ झाला नातवंडांच्या ह्याच्यामध्ये. आजी आम्हाला पण यायचं आहे, आम्हाला पण यायचं आहे. आणि त्यांची नाश्ताना झाली, गडबड झाली. त्यांनी येऊन चपात्यांनी जाम इथे येऊन खाल्ला आतमध्ये, पण आम्हाला तुझ्याकडे त्यामुळे थोडासा उशीर झाला. म्हणून दिलगिरी व्यक्त करते आणि सर्वांनी मला भरभरून शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देते आणि माझे 2 शब्द इथं संपवते. धन्यवाद. मी फक्त 2 मिनटं घेणार आहे. 2 मिनटं म्हणजे फार होईल. माझ्या आज अनिमेश विवेक नागरे यांचा आजचा वाढदिवस आहे. ते अमेरिकेमध्ये शिक्षण घेत आहे. त्यांना आपल्या सर्वांकडून शुभेच्छा देण्यासाठी मी आपल्या विहाराला 500 रुपये दान करत आहे. तर ते आयुष्यमान मोठ्यामध्ये स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि ही पावती मला आज दिली, मला त्याला फॉरवर्ड करता येईल तर मी 500 रुपये त्यांनी घ्यावं अशी विनंती करतो. आणि सर्वांनी शिक्षण घेत असल्यामुळे सर्वांनी त्यांना शुभेच्छा द्यावं अशी मी विनंती करतो. सर्वांना मला भाषण करण्याचा वेळ नव्हता, काही बोलायचं नव्हतं, पण तुम्हाला सांगायचं होतं की माझा नातू आज 1 तारखेला सप्टेंबर त्याचा जन्म झालेला होता. जय हिंद. धन्यवाद सर. नाकले सरांच्या नातवाच्या वाढदिवसाला सुद्धा वाढदिवसाच्या आपल्या संघातर्फे भरभरून शुभेच्छा देते मी. आता आपल्याला सुभाष शिरसाट सर, अगदी थोडक्यात, खूप उशीर झालेला आहे सर, तुम्हाला आम्ही नंतर वेळ देऊ, अगदी थोडक्यात माहिती द्या. जय भीम सर्वांना. माझं नाव सुभाष शिरसाट आहे आणि मी फोर्स मोटर लिमिटेड या कंपनीमध्ये इंजिनियर पदावर काम करत असून टेक्निकल ऑडिटर म्हणून हा वेगवेगळ्या कंपनीमध्ये कामाला जात असतो, ऑडिट करायला जात असतो. आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपल्या समाजाच्या विद्यार्थ्यांना जेव्हा इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये काम करतात किंवा करिअरच्या क्षेत्रामध्ये काम करत असतात तेव्हा त्यांना करिअरसाठी खूप प्रॉब्लेम येतात. आणि आपली जी मुलं आहेत ती, आपली जी युवा पिढी आहे त्या युवा पिढींना
जी निराशा किंवा जी काही बऱ्याचशा गोष्टींना त्यांना हे करावं लागतं, बऱ्याच गोष्टींचा त्यांना सामना करावा लागतं, गरिबी असतं, मार्गदर्शन नसतं, ह्या बऱ्याच गोष्टीचा प्रॉब्लेम असतो. तर त्यासाठी आमचं समाजरत्न फाउंडेशन हे आम्ही एक ग्रुप तयार केलेला आहे. त्यामध्ये IAS अधिकारी, MPSC पास झालेले अधिकारी, मोठमोठ्या कंपनीतील उच्चपदस्थ अधिकारी, HR मधील मोठमोठे जनरल मॅनेजर्स आणि मी स्वतः एक असिस्टंट मॅनेजर पण आहे फोर्स मोटर लिमिटेड अप्रूव्ड या कंपनीमध्ये. ह्या लोकांचा आमचा महाराष्ट्रातल्या 26 जिल्ह्यामध्ये आमच्या ब्रँच आहेत आणि महाराष्ट्राबाहेर 7 ते 8 राज्यामध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या ब्रँच आहेत. त्या ग्रुपमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील, मग ते IT असो, इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो किंवा शासकीय क्षेत्रातल्या नोकऱ्या असो, त्याच्या पोस्ट आम्ही टाकत असतो. सोबत परदेशी शिक्षणासाठी ज्या काही मार्गदर्शन लागतं, शिष्यवृत्तीसाठी काही मार्गदर्शन लागतं, जापनीज भाषा शिकण्यासाठी जे काही मार्गदर्शन लागतं आणि जापनीज भाषेत जपान देशामध्ये आपल्या युवकांना फार मोठ्या संधी आहेत, त्या संधींचा आम्ही वेगवेगळ्या प्रकारे आम्ही त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत असतो. कारण की मी ऑल अबाउट जपान ह्या व्हॉट्सअप ग्रुपच्या ह्याचा पण ग्रुप ॲडमिन आहे आणि केप जेमिनीसारख्या मोठ्या पदावर काम करत असलेले मोठे MD लोक, मोठमोठ्या कंपनीतले उच्चपदस्थ CEOज त्या ग्रुपमध्ये आहेत. तर हा माझ्या ग्रुपचा आणि आमच्या मुवमेंटचा हा उद्देश आहे. तर आपल्या ग्रुपमधचं नाव मी आपले इंगळे सरांकडनं मी ऐकलेलं होतं, जे इथं राहतात, जे केंद्रीय विद्यालयाचे उपप्राचार्य म्हणून होते. तर मला वाटलं की ह्या विहारामध्ये आपण जावं आणि कृपा करून माझा नंबर आहे, सर्वांनी लिहून घ्या, 9011011570 9011011570 90-110-19-570 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. या नंबरवर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला, पुण्याच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि मला मेसेज करू शकता. तुमचे नातेवाईक असेल, तुमचं कोणी असेल, त्यांना जॉईन करू शकता. मी जाता जाता फक्त एकच वाक्य सांगतो की बाबासाहेबांनी म्हटलं होतं की ए मेरे समाज के पढ़े लिखे लोगों, जब तुम पढ़ लिख कर कुछ बनोगे तो अपना समय, ज्ञान, बुद्धि, पैसा, हुनर अपने समाज को दे देना. ह्या प्रिन्सिपलवर आम्ही काम करतो आणि मला आशा आहे की मी आज डायरी आणलेली आहे. या डायरीमध्ये तुम्ही तुमचे नाव आणि नंबर द्या, जेणेकरून मी तुम्हाला कनेक्ट होऊ शकेल, तुमच्या विद्यार्थ्यांना, तुमच्या गरजू विद्यार्थ्यांना, पालकांना जॉईन करू शकेल. ह्या विहाराचे अध्यक्ष ह्यांनी अत्यंत वेळात वेळ काढून मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. धन्यवाद. जय भीम. माझं नाव सुभाष शिरसाट. आता आपण शेवटाकडे चाललेलो आहोत आणि शेवटाचं गोड काम आपल्या गजभार ताई करणार आहेत. ताईंना आभाराचं काम करण्याचं विनंती करते. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांना, तसेच क्रांतीज्योती आणि महात्मा फुले यांना मी अभिवादन करते. आणि आजच्या आभाराचे काम अचानकपणे ओवाळता न आल्यामुळे माझ्याकडे सोपवण्यात आलेलं आहे आणि ती जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. तर आजचा विषय धम्म अभ्यास कसा करावा या संदर्भात बगाडे सरांनी जी माहिती दिली ती खरंच खूपच विश्लेषणपूर्वक अभ्यासपूर्वक अशी होती. तर दोन्ही आज आपले अध्यक्ष आणि प्रमुख वक्ते यांच्याकडे पाहिलं तर सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग इतके सुंदर विचार मांडलेले आहेत आणि काही विचार एवढे म्हणजे अभ्यासपूर्ण आहेत. खरंच मी पण विनंती करणारच होते, जसं त्रिरत्न बौद्ध महासभेमध्ये एक विषय घेतला जातो आणि त्याचा अभ्यास केला जातो, मग आपणही तसं का करू नये. आणि ते नेमकं अध्यक्षांनी ती सूचना मांडली, धम्मपद. सर माझ्या घरी आहे धम्मपद,
आणि मला खरंच आवडले सर तुम्ही म्हटलेलं. आपण अभ्यास का करू नये, आणि खरंच आपण अभ्यासच करत नाही. आपली लायब्ररी ओस पडलेली आहे आणि ती लायब्ररी चालू व्हावी म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले. मी स्वतः इंग्लिश स्पीकिंग कोर्स तिथे घेतलेला आहे आणि बऱ्याच महिला तिथे यायला लागल्यात. अलकाताईंची मला साथ लाभलेली आहे. तर मला एक विनंती आहे, जर कोणी अशी पाली भाषेचा अभ्यास घेणारा असेल तर त्यांनी यावं, आम्हाला मार्गदर्शन करावं. आम्ही अभ्यास करायला तयार आहोत. आज आपल्या बगाडे सरांनी खूप अभ्यास करून आले, त्यांच्या मिसेसच्या वया वाचून आले आणि आपल्याला सर्व अभ्यास त्यांनी इतका सुंदर पद्धतीने मांडला आहे. बहुचक्रामधल्या पहिल्या चक्रातच आपण अडकून न पडता आपण त्यातनं निब्बाण प्राप्तीकडे जाण्याचा, आपली तृष्णा कमी करण्यासाठी, दान पारमिता पाळण्यासाठी प्रयत्न करूया. मला खूप खूप तुमचं आभार मानायचे सर. आज तुमच्या ओघवत्या वाणीमध्ये आणि तुमची तब्येत ठीक नसतानाही तुम्ही एवढं सुंदर 1-1.5 तास उभं राहून भाषण करणं सोपं नव्हतं. तसंच आलटे सरांचं मोलाचं आपल्याला योगदान लाभलेलं आहे. दुःखाचं कारण नष्ट करायचं असेल तर प्रतित्य समुत्पाद. खरं हे मोठे मोठे शब्द आपण म्हणजे धम्मपद, म्हणजे विनयपिटकं, सूत्रपिटकं वाचत असतो का? नाही वाचत सर. आपण फक्त ऐकलेला असतो. सखोल अभ्यास आपण अजूनही करत नाही आहे. तर मला एक खंत वाटते की आपण लायब्ररीला तेवढंच महत्त्व देऊया. जसं ते वाघमारे सर आपल्याला तळमळीने सांगत होते, वाचनालयाकडे या आणि आपण आलो पाहिजे त्यासाठी. आणि दुसरं म्हणजे मी आपल्या महिलांसाठी कॉम्प्युटरचा वर्गसुद्धा सुरू केलेला आहे. ज्यांना कोणाला आवडत असेल त्यांनी सकाळी गजभार सर ध्यानाचा वर्ग घेतात, त्यानंतर मी कॉम्प्युटरचा वर्ग घेते. बाकीच्या इतर जातीच्या महिलांनी तो लाभ घेतलेला आहे. तर मला इच्छा आहे की आपल्याही महिलांनी तिथे यावं, कॉम्प्युटर शिकावं. इंग्लिश स्पीकिंग गरजेचं आहे, कारण आता तुम्ही फॉरेनला जायला लागलेला आहात, तुम्हाला बेसिक इंग्लिश तरी आलं पाहिजे, ही माझी धारणा आहे. ध्यानाचा वर्ग गजभार अतिशय तळमळीने घेतात, त्यालाही तुम्ही यावं. आणि आज सुभाष शिरसाट सरांनी जे तुमच्यासाठी करिअर ओरिएंटेड जे काही सांगितलेलं आहे त्याचा निश्चितच आपण फायदा घेऊया. आणि मला जी बोलण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानते. आजचं गीत लतिकाताई अवचरे यांचं असा झाला नाही आणि कोणी होणार नाही दिनांचा धनी, खूप गाणं मी पहिल्यांदाच ऐकलं, पण ताईंचा आवाज इतका सुंदर आहे, त्या नेहमीच गातात. आणि अलकाताईंनी सूत्रसंचालन नेहमीप्रमाणे त्यांच्या ओघवत्या वाणीमध्ये बेस्ट केलेलं आहे. आज ज्या कोणी येणार होत्या त्या आल्या नाहीत आणि आम्हा दोघींना संधी मिळाली. थँक्यू व्हेरी मच. जय भीम.